श्रीरामपूर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू आहे। श्रीरामपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास लहू कानडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। आपण जर पाहिलं तर श्रीरामपूर विधानसभेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीरामपूर विधानसभा जर पाहिलं तर गेली अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि लहू कानडे जे आहे ते काँग्रेसकडून निवडून आले होते। आता त्यांनी काँग्रेसने तिकीट कापल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून महायुतीमध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला आणि मोठ्या प्रमाणात निवडणुकीला सुरुवात झाली आहे। कसं पाहता आपण या ठिकाणी आपल्याला मतदार कसा स्वीकारणार आहे? मी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केलेली आहेत। आता या नव्या बदललेल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी कपट कारस्थान करून मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्या उलट घडलंय। या जिल्ह्याचे नेते पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माझ्या प्रचाराच्या शुभारंभाला नारळ वाढवण्यासाठी होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सारं नेटवर्क आता माझं गणगोत झालं आहे आणि महायुतीचा मोठा घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे सातू आरमार हे आता माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे मी केलेलं काम श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्षा म्हणून अनुराधाताई अधिकांनी केलेलं काम आणि या जिल्ह्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी घेतलेले मोठे मोठे निर्णय, हे सर्व काम अशा विकासाच्या कामाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे असं माझं मत आहे। कौल जो आहे तो मतदार राजा कोणाला देतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, श्रीरामपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।